संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया माझ वाहतील कडी, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, तुका मने शेष सेविना वाडी, वचन मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रं, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांचा कृपादाने कथेचा विचारू, त्यांचा कृपादाने कथेचा विचारू, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार आता, अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, दया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेमी, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. आता हृदय आपुले चौपाडिया भले, वरी वैसहू पाऊले श्री गुरूंचे, मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी
निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी 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 साष्टांग हे करे विश्रांती पावला मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेरास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ किंवा तेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध वासी असणारे नवे नवे वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगदवंदनीय देहूभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांचं महत्व या ठिकाणी प्रतिपादित करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल बघा, कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा. आज या आपल्या श्री क्षेत्र प्रति पंढरपूर पळसे या गावामध्ये सालाबाद प्रमाणे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या सप्ताहामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसाचं हे जे काही कीर्तन पुष्प आहे ते माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेलं आहे. मी माझं परम भाग्य समजते. विठ्ठल बघा, आजच्या कीर्तनाचं जे संत सेवा आहे श्री पांडुरंग शिवराम गायधनी यांच्याकडे होती. काय संत पूजन श्री बाळासाहेब विष्णू सरोदे यांच्याकडे होतं. बघा, आज या ठिकाणी मी या ठिकाणी कीर्तनाला उभी राहिले, परंतु या ठिकाणी कीर्तनाला उभे असताना तुमच्या सर्व गावकऱ्यांचं प्रेम, त्याच पद्धतीनं या पांडुरंगाचा आशीर्वाद, नवे नवे आईसाहेबांच्या कृपा आशीर्वादाने आज ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी संतांवर विश्वास ठेवला आणि त्यांचा काय झालो, सर्व भावाने त्या ठिकाणी दास झालो. का? जगद्गुरु तुकोबारायांना माहिती आहे की माझं कृत कल्याण करणारे फक्त कोण आहेत, तर संत आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्या भगवान परमात्म्याचे जे काही कृपांकित छायांकित आहे ते जगद्गुरु तुकोबारायांना काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. जेने हा गोपाळ कृपा करी. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा परमार्थ करणं एवढं काही सोपा नाही. हा परमार्थाचा जो काही प्रवास आहे ना तो कसा आहे, अवघड आहे. आणि या अवघड प्रवासामध्ये जर मी चालताना जर थकलो, दमलो, माझा शिनभाग झाला तर ते संत वैचारिक स्वरूपरित्या मला कडेवर उचलून घेतील. भागलिया माझ वाहतील कडे
त्यांचे आणि जोडे सर्व सुख. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे मी जागृत राहील. संत जे सांगतील ते आवडीने मी सेवन करील आणि संतांनी जे काही मला वचन दिलेलं आहे ते मी कधी मोडू देणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगाचा भावार्थ संपला. संपवायचं कीर्तन. हा, तुम्हाला माझा आवाज येतो ना पाठीमाग? मी क्लिअर दिसते ना तुम्हाला? हा, लाईट जायला होती ना त्याच्यामुळं दिसते ना. पाठीमागची पुरुष वर्ग दिसते ना. विठ्ठल विठ्ठल. बघा, जगद्गुरु तुकोबाराय सांगताय की मी संतांवर विश्वास ठेवला आणि त्या संतांचा सर्व भावाने दास झालो. मग आपण या ठिकाणी सर्वात पहिले सर्व भावाचा विचार करू. नक्की सर्व भाव म्हणजे काय? तर भाव म्हणजे आनंदाच्या ज्या गोष्टी हृदयातून आपण जेव्हा काढून टाकतो ना, अंतःकरणामध्ये जो उरतो त्याला भाव म्हणतात. तर मग भाव कसा? बघा, सुंदर दृष्टांत आहे. ज्यावेळेस सीतामाता आणि श्रीराम प्रभूंच्या स्वयंवराच्या वेळेस वरमाला घालण्याची वेळ आली आणि वरमाला घालण्याच्या वेळेस ज्यावेळेस सीतामातेला जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली, श्रीराम प्रभू उंच होते त्यामुळे सीतामातेने वरमाला तर अर्पण केलीच, परंतु ज्यावेळेस सीतामातेवर वेळ आली ना तेव्हा काय झालं माहिती? सीतामाता श्रीराम प्रभूंना म्हणाल्या, प्रभू तुम्ही आता काय करा, खाली वाका. देवानं सांगितलं, मी असं पुन्हा सुद्धा झुकू शकत, मनामध्ये भाव असायला पाहिजे तर मी त्या ठिकाणी झुकू शकतो. हे बघितलं लक्ष्मणाने बघितलं आणि लक्ष्मणाच्या मनामध्ये एक युक्ती आली. त्या ठिकाणी लक्ष्मणाने काय केलं, मनातून अंतःकरणातून त्या ठिकाणी देवाच्या चरणाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि लक्ष्मण खाली वाकले. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी काय केलं, लक्ष्मणाला त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी देव सुद्धा काय झाले, खाली वाकले. आणि असं दृश्य बघितल्याबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणाले, वहिनी आता तुम्ही काय करा, वरमाला देवाला अर्पण करा. या ठिकाणी मला एक सांगा, देव त्याच्या भावापुढे झुकला की अंतःकरणातल्या भावापुढे झुकला? अंतःकरणातल्या भावापुढे. सांगण्याचं तात्पर्य काय, भाऊ असो कुणी असो पण देवाला मनामध्ये काय लागतो, भाव लागतो. इथे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी या सर्व भावाने कोणाचा दास झालो, संतांचा दास झालो. विठ्ठल विठ्ठल. संतांचा दास झालो आणि संतांवर काय ठेवला, विश्वास ठेवला, नाही का? संतांवर विश्वास ठेवला. आज या जगामध्ये, आज या कलियुगामध्ये विश्वास पात्रतेचं कुणी राहिलेलं नाही. बघा, जीवन जगताना विश्वास नावाची संकल्पना असते ना, खूप महत्वाची असते. कशा पद्धतीनं आयुष्य जर जगायचं असेल ना, श्वासाची गरज असते, तसं जीवन जगत असताना कशाची गरज असते, विश्वासाची. बोलत चला, तुम्ही मला बघितलेलं आहे, मी तुमच्यासाठी नवीन नाही. आपल्याला इथं या ठिकाणी तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तुम्ही मला सहकार्य करा. मी कीर्तन करणारी तुमच्यापेक्षा ज्ञानी नाही. तुम्ही मला काय करायचं, सहकार्य करायचं. विठ्ठल विठ्ठल. मग जीवन जगत असताना त्या ठिकाणी विश्वास नावाची संकल्पना काय असते, महत्वाची असते. हा जो काही धर्म आहे ना, हा सुद्धा विश्वासावर त्या ठिकाणी टिकत असतो. हा वारकरी संप्रदाय आहे ना, हा वारकरी संप्रदाय सुद्धा कशावर टिकतो, विश्वासावर टिकतो. मला एक सांगा, जर एखादा वस्तीकर एखाद्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी जर त्याला रस्ता जर दिसला नाही, समोर जर एक दिव्य प्रकाश दिसला त्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला काय वाटतं, जरूर मनामध्ये त्या ठिकाणी विश्वास निर्माण होतो की आपल्याला राहिला या ठिकाणी आधार निर्माण होऊ शकतो. दिव्य ज्योत प्रकाशाची पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तो वस्तीकर त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी एक आधारयुक्त जीवन त्या ठिकाणी एक दिवसाचा त्या ठिकाणी विश्राम करून
त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये काय निर्माण होते? प्रेरणा निर्माण होते, विश्वास निर्माण होते. बघा कशा पद्धतीनं एकदा भिवंडीमध्ये काय झालं, जातीय भेद निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी दंगली झाल्या आणि दंगली झाल्यामुळे एक 18 ते 20 वर्षाची जी तरुणी होती, ती तरुणी रस्त्याने पळत असताना तिच्या मागे 25 ते 30 वर्षाची 4 गुंड लागले. काळजीपूर्वक काय का बरं, 25 ते 30 वर्षाची 4 गुंड लागले आणि पळत असताना एक गल्ली पार केली. आधार सापडण्यासाठी ती पोरगी पळू लागली. एक गल्ली पार केली, दुसरी गल्ली पार केली, तिसऱ्या गल्लीमध्ये त्या मुलीला त्या ठिकाणी एका घरामध्ये असा प्रकाश दिसला. ती मुलगी त्या ठिकाणी त्या प्रकाशाच्या दिशेने गेली. प्रकाशाच्या दिशेने गेलेली असताना त्या ठिकाणी खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीमधून डोकून त्या मुलीने बघितलं. त्या मुलीला त्या घरामध्ये 25 ते 30 वर्षाचा एक पुरुष झोपलेला त्या ठिकाणी दिसला. त्या मुलीने काय केलं, तो दरवाजा वाजवला आणि त्या ठिकाणी त्या मुलाला आवाज दिला, दादा मला एक रात्र या ठिकाणी विश्राम करण्यासाठी मिळेल का? म्हणे ताई काय झालं, माझ्या मागे 4 गुंड लागलेले आहे, बाहेर जातीभेदीय दंगल चालू आहे, वाचवा, धावा, पळा, याच्याशिवाय दुसरा कसलाच आवाज येत नाहीये, मी करू तर काय करू, तुम्ही मला सांगा, मला या ठिकाणी आजचे दिवस विश्रामासाठी द्या. त्या मुलाने दरवाजा उघडल्यानंतर ती मुलगी मध्ये आली, एक रात्र विश्राम केला. त्या ठिकाणी विश्राम केल्यानंतर ती मुलगी जेव्हा जायला निघू लागते, त्या मुलाच्या मनामध्ये रात्रभर एका प्रश्नाचं उत्तर त्याला त्रास देत होतं. हिला प्रश्न विचारू तर कसा विचारू, या प्रश्नाने तो त्या ठिकाणी काय झाला, व्याकुळ झाला. परंतु विचारायचं आहे असा विचार करून त्याने काय केलं, ती मुलगी जेव्हा जायला निघाली त्या मुलीला त्याने प्रश्न केला, ताई तुम्ही म्हणाल्या की बाहेर जातीभेदी त्या ठिकाणी दंगली चालू आहे, या ठिकाणी 4-2 गुंडे तुमच्या मागं लागले, 25 ते 30 वर्षाचेच गुंड तुमच्या मागं लागले होते. ज्यावेळेस तुम्ही दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न केला, खिडकीमधून डोकवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस मी सुद्धा एक 25-30 वर्षाचा तरुण होतो. मग तुम्ही एवढा विचार करून, एवढा विश्वास, एवढी प्रेरणा कशामुळे केली की मी तुम्हाला या गोष्टीची भीती का नाही वाटली की मी सुद्धा काहीतरी करू शकतो. त्यावेळेस त्या मुलीने सुंदर असं उत्तर दिलं, दादा एक गल्ली पार केली, दुसरी गल्ली पार केली, तिसरी गल्ली पार केली, पार करत असताना त्या ठिकाणी तुमचं घर मला दिसलं आणि त्या घराच्या प्रकाशामध्ये खिडकी उघडी दिसली. त्या खिडकीतून मी सर्वात आधी डोकून पाहिलं तर भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि दादा माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी विश्वास निर्माण झाला, माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रेरणा निर्माण झाली की ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरामध्ये कोणत्याच स्त्रीची आबरू, कोणत्याच बाईची आबरू त्या ठिकाणी घेतली जाणार नाही. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होया त्याचे, सकळ भोगिता होया त्याचे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होया त्याचे, सकळ भोगिता होया त्या मुलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विश्वास आणि प्रेरणा त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की विश्वास काय आहे, महत्वाचा आहे. मग आपण आज सेवेला अभंग निवडला, कोणाचा निवडला? हा बोलत नाही का तुम्ही? तुकाराम महाराजांचा, बरोबर. मग ज्या संताचा आपण अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या अधिकारी महात्म्याचा अधिकार किती महत्वाचा आहे हे सुद्धा पाहणं आपल्याला काय आहे. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. आपण सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तर या तुकोबारायांचा अधिकार करणं आपल्याला गरजेचं आहे. कशा पद्धतीनं? एखादा विद्यार्थी जर आपण क्लास लावण्यासाठी एखाद्या शिक्षकाकडे जर टाकला तर त्या शिक्षकाची पात्रता आपल्या मुलाला शिकवण्याच्या पात्रतेची आहे का नाही आपण बघितलं पाहिजे. तसंच या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला जो काही अभंग आहे, जो अधिकारी महात्मा आहे, त्या अधिकारी महात्म्याचा अधिकार बघणं सुद्धा आपलं काय आहे, कर्तव्य आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. बघा, भक्ती, ज्ञान, वैराग्य, निष्ठा आणि शांतता या 5 गोष्टी आल्या ना तर आपल्या समोर भक्ती म्हटलं की नामदेव महाराज येतात. त्या ठिकाणी शांतता म्हटलं की शांतीब्रह्म एकनाथ महाराज येतात. निष्ठा म्हटलं की निळोबारा येतात. ज्ञान म्हटलं की महावैष्णव माऊली ज्ञानोबारा येतात. आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबारा येतात. विठ्ठल विठ्ठल. मग किती वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांचं. तर बघा, जगद्गुरु तुकोबारायांना कीर्तनामध्ये साथ करणारे जे काही 14 टाळकरी होते ना, त्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी शिवबा कासार नावाचे टाळकरी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचे भक्त झाले. आणि भक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रत्येक कीर्तनाला शिवबा कासार गावोगावी जगद्गुरु तुकोबारायांसोबत फिरत असे. असं करत 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 शिवबा कासारांची बायको त्या ठिकाणी वैतागली. आणि वैतागल्याबरोबर शिवबा कासारांना म्हणू लागली, हे गाव झालं ते गाव झालं, नुसते गावगाव हिंडतच जातात का त्या तुकाराम महाराजांसंग. त्यावेळेस शिवबा कासाराने उत्तर दिलं, अगं भगवान परमात्म्याच्या भक्तीशिवाय या जगात दुसरं काहीच नाहीये. एक दिवस काय झालं, शिवबा कासारांच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं त्या ठिकाणी कीर्तन झालं. मग महाराजांची सोय करायची तर कुठे करायची. एक रात्री विश्रामासाठी त्या ठिकाणी शिवबा कासारांनी आपल्या घरी जगद्गुरु तुकोबारायांची सोय केली. रात्रभर विश्राम झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय उठले, शौच विधी जाऊन आले. आणि त्या ठिकाणी शिवबा कासारांच्या बायकोला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, वहिनी आंघोळ करायची हो, मला गरम पाणी मिळेल का. शिवबा कासाराच्या बायकोने काय केलं, त्या ठिकाणी विटाची चूल केली आणि त्या चुलीवर मोठं पातेलं ठेवलं आणि त्या पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं आणि ते खळ 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 असं उकळीपर्यंत त्या ठिकाणी उकळून दिलं. आणि त्या शिवबा कासाराच्या बायकोच्या मनात कपट असल्या कारणाने तिने काय केलं, जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर त्या ठिकाणी ते खळखळतं पाणी, उकळतं पाणी त्या ठिकाणी ओतलं. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या देहाचं त्या ठिकाणी लागला जळतस काया लागला जळतस काया दबरच माय बाबा दबर केशवा माय माझी का
लागला मोडावा धावर केशवा माय बापा धावर केशवा माय बापा धावर केशवा माय बापा माझी माया लागला धावर केशवा माय बापा धावर केशवा माय बापा धावर केशवा माय अंगावर पाणी ओतल्याबरोबर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा दहा सुरू झाला. करू तर काय करू. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याचा धावा केला. जळो माझी काया लागला वनवा धावरे केशवा माया बापा जळो माझी काया लागला वनवा. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला धाव केली आणि धाव केल्याबरोबर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा जो काही धाव होता तो कमी झाला. सांगण्याचं तात्पर्य काय. निघाल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाराय शिवबा कासारांच्या बायकोला म्हणू लागले, माई रात्रभर माझी सेवा केली, या ठिकाणी मला विश्रामासाठी तुम्ही सोय केली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जर माझ्याकडून जर काही चुकले असेल तर मला माफ करा. हे वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांचं. एवढा त्रास असून जगद्गुरु तुकोबारायांनी शिवबा कासाराच्या बायकोची माफी मागितली. विठ्ठल विठ्ठल. मग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का मी कोणावर विश्वास ठेवला तर संतांवर विश्वास ठेवला. का रामेश्वर भट्टावर का विश्वास ठेवला त्यांनी. संतांवरच का विश्वास ठेवला तर या जगामध्ये या कलियुगामध्ये विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचं कोणीच नाही. या कलियुगामध्ये आपल्या मुलीचा आईवर विश्वास नाही, आपल्या बापाचाही मुलावर विश्वास नाही, आपल्या मुलाचा सुद्धा बापावर विश्वास नाही. जे मायबाप कष्ट करून त्या ठिकाणी त्या मुलांना लहानाचं मोठं करतात, त्यांच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवतात, काही कालांतराने तीच मुलं शिकून त्या ठिकाणी मोठे होतात, आईबापाची प्रॉपर्टी नावावर करून त्या ठिकाणी परदेशात निघून जातात आणि आईबापाला कुठे सोडतात. वृद्धाश्रमामध्ये. मुलांचा सुद्धा वडिलांवर विश्वास नाही आणि बापाचा सुद्धा मुलावर विश्वास. मग या विश्वास अपात्र दुनियेमध्ये विश्वास ठेवावा तर कोणावर ठेवावा. आणि जीवनामध्ये विश्वास नावाची प्रेरणा तर कशी आहे, गरजेची आहे. कारण श्वासाचंच दुसरं नाव काय आहे, विश्वास आहे. मग विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग ठेवावा तर कोणावर ठेवावा. त्यावेळेस एक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आला आणि जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी प्रश्न केला, महाराज विश्वास ठेवू तर कोणावर ठेवू, काय करू काय नाही काही कळत नाही, तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी त्या ठिकाणी काय केलं, त्या संतांचा सर्व भावाने दास झालो आणि संतांवर काय ठेवला, विश्वास ठेवला. अभंगाचं प्रथम चरण. संताची भाई हा माझा विश्वास, 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 संताची भाई हा माझा विश्वास. सर्व भावे दास झाला त्यांचा, सर्व भावे दास झाला त्यांचा, हेची माझं हित करती सकळ, हेची माझं हित करती सकळ. सर्व भावे दास झाला
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी संतांवर विश्वास ठेवला आणि त्यांचा काय झालो, सर्व भावाने त्या ठिकाणी दास झालो. मग जगद्गुरु तुकोबारायांनी संतांवर का विश्वास ठेवला हो? तर बघा, या कलियुगामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. किती बोलत चला? 3 प्रकारचे लोक राहतात. पहिला प्रकार म्हणजे भ्रांत लोक. मग भ्रांत लोक कोणते? जे अज्ञानी असतात पण ज्ञान असल्याचं दाखवतात. ते कोणते लोक झाले? भ्रांत लोक. कशा पद्धतीने बघा, एकदा एका विद्यार्थ्यानं गुरुजीला प्रश्न विचारला. तर विद्यार्थी लय हुशार झाले, गुरुजीपेक्षा विद्यार्थीच हुशार झाले, नाही का? गुरुजीला विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की गुरुजी, हे व्यासपीठ म्हणजे काय हो? त्यावेळेस गुरुजीने सांगितलं, अरे तुला एवढंही कळत नाही व्यासपीठ म्हणजे काय? आपल्याकडे जसं ज्वारीचं पीठ राहतं, गव्हाचं पीठ राहतं, बाजरीचं पीठ राहतं ना, तसंच अमेरिकेमध्ये हे व्यासपीठ राहतं. सांगा, असे जर गुरु जर दिसले, असे जर गुरु जर आपल्या विद्यार्थ्याला जर भेटले, तर तो विद्यार्थी किती पुढे जाईल? आता गुरुपेक्षा विद्यार्थी हुशार झाले महाराज. आधीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोक शिक्षकांना काय म्हणायचे? गुरुजी. बरोबर ना? बरोबर ना महाराज? हा, काय म्हणायचे? गुरुजी. नंतर काय म्हणायला लागले? मास्तर. बरोबर ना? हा, मास्तर म्हणायला लागले. आणि आता काय म्हणायला लागले? सर. काही काही इंग्लिश मिडियमचे काय म्हणतात? हा, टीचर. म्हणजे दिवसेंदिवस त्या ठिकाणी काय झाली? प्रगती झाली. आपल्या शिक्षकाला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी काय करायचा? घाबरायचा. पण आता हे शिक्षका पुढे गोट्या खेळत तरी ते घाबरत नाही. म्हणजे एवढा बदल झाला बघा. विद्यार्थी शिक्षकाला घाबरत नाही, त्या ठिकाणी विद्यार्थी आता पोरं आपल्याला हुशार झाले महाराज. कसे? एक पोरगा 10 दिवस शाळेतच गेला नाही. त्याचे गुरुजी त्याला घरी पाहायला आले. त्याच्या आजोबाने पाहिलं, हे वंड्या, अरे तुझे गुरुजी घरी आले. थोडा इको कमी करा दादा. म्हणे मग काय करू? गुरुजी घरी आले तर तू एक काम कर, लपून बस म्हणे. मी सांगतो तो गेला कुठेतरी खेळायला. म्हणे बाबा, लपायची गरज मला नाही म्हणे, तुम्हाला आहे. म्हणे का? मी शाळेमध्ये सांगितलं माझे गुरुजी वारले, माझे आजोबा वारले म्हणून मी शाळेत आलो नाही. विठ्ठल विठ्ठल. गुरुजीपेक्षा पोरं हुशार झाली महाराज. मग जर असे गुरुजी जर आपल्या विद्यार्थ्यांना जर भेटले, आपल्या मुलांना जर भेटले, तर ते कधी शिकतील का? मोठे होतील का? नाही होत. का? तर हे भ्रांती लोक आहे. कसे? भ्रांती लोक. अज्ञानी आहेत परंतु ज्ञान असल्याचं काय करतात? सोंग करत असतात. विठ्ठल मग दुसरा प्रकार सांगितलेला आहे विप्रलंबक. विप्रलंबक म्हणजे कसे? धूर्त, फसवणूक. समाजामध्ये धूर्तही लोक आहे, फसवणूक लोक आहे. बघा, एकदा जंगलामध्ये त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला होता. सर्व प्राणी मात्रांनी त्या ठिकाणी विचार केला. कोल्हा असेल, वाघ असेल, सिंह असेल, सगळ्यांनी विचार केला. आता या दुष्काळग्रस्त जीवनामध्ये आपली खायची प्यायची तर काही सोय नाही, मग करायचं तर काय करायचं? त्यावेळेस वृद्ध कोल्ह्याने तरुण कोल्ह्याला सांगितलं, शेजारच्या जंगलामध्ये एक मोठा हत्ती म्हणे, त्या हत्तीची जर आपण शिकार केली ना, आपली पोटा पाण्याची सोय होईल. त्यावेळेस तो तरुण कोल्हा म्हणाला, बरं बरं. आणि दृष्टांतातले कोल्हे बोलतात बरं का. हा, त्यावेळेस तो कोल्हा बोलला, ठीक आहे, मी काय करतो, हत्तीला इथे कस तरी आणण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी तो कोल्हा हत्तीकडे गेला आणि त्या ठिकाणी सांगितलं. त्या ठिकाणी कोल्हा हत्ती बोलू लागला. म्हणे, कोल्हा आज या ठिकाणी कस काय येणं केलं? या बसा, चहा पाणी घ्या असं म्हटलं का? नाही. त्यावेळेस हत्तीने सांगितलं, इथं कस काय येणं केलं? तर कोल्ह्याने सांगितलं, अहो हत्ती, या ठिकाणी काय झालं माहितीये का, आमच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी राजा नसल्यामुळे ना प्रत्येक जण शानपणा करत असतो.
मग आता काय करायचं? तर मग तुम्ही काय करा, आमच्या राज्याचे कोण व्हा? राजा व्हा. राज्याचा राजा व्हा म्हटल्यावर हत्तीला काय झाला? अभिमान झाला. अरे मी प्राण्यांचा कोण होणार आहे? राजा होणार आहे. हत्तीला अभिमान झाला. त्या ठिकाणी कोल्ह्याने सांगितलं तुम्ही काय करा, माझ्यासोबत चला आणि माझ्यासोबत गेल्यानंतर तिथे आपण चर्चा करू. त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी राजा व्हायला तयार झालो, हे सगळं आपण त्या ठिकाणी ठरवून घेऊ. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी हत्ती कोल्ह्याच्या मागे निघाला. समोरच त्या ठिकाणी चिखलाची एक काय होती, दलदल होती आणि त्या दलदलीवर त्या ठिकाणी पातमोरा आला होता. पातमोरा कळतो ना तुम्हाला? भाकरी येतो, हुशार आहे तुम्ही तसे. हा, पातमोरा आलेला होता आणि त्या ठिकाणी कोल्हा हा हलका असल्या कारणाने कोल्ह्याने काय केलं, उडी मारली आणि हत्ती त्याच्या मागे मागे असताना त्या ठिकाणी हत्तीला काय झाला, त्या दलदलीमध्ये फसला. हत्ती दलदलीमध्ये फसल्याबरोबर त्या ठिकाणी हत्तीने सांगितलं अरे मी फसलो ना इथं. त्यावेळेस कोल्ह्याने सांगितलं तू एक काम कर, तुम्ही इथंच थांबा म्हणे, मी काय करतो सगळ्या आमच्या जेवढी कमिटी ना तेवढा नाही तर घेऊन येतो म्हणे. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी कोल्हा गेला, सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन आला. घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व प्राणी मात्रांनी, वाघाने, सिंहाने, सगळ्या प्राणी मात्रांनी हत्तीची काय केली, शिकार केली. सांगण्याचं तात्पर्य काय, हत्तीला काय केलं, फसवलं. या जीवनामध्ये फसवणारे सुद्धा लोक आहे महाराज, धूर्त लोक आहे. त्यांचाच प्रकार म्हणजे कोणता, विप्रलंबक. विठ्ठल विठ्ठल. मग तिसरा प्रकार सांगितलेला आहे संत. संत म्हणजे काय, नेहमी चित्तामध्ये समाधान, संसाराची अपेक्षा नाही, भगवान परमात्म्याचंच ध्यान, त्यांना म्हणतात संत. विठ्ठल विठ्ठल. बघा 4 प्रकारचे लोक सांगितले आहे त्यामध्ये, पण सामान्य, साधारण, साधू आणि संत. सामान्य लोक कोणाला म्हणायचं, काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर या गोष्टींकडे लक्ष न देणारा माणूस कोणता, सामान्य. दुसरा प्रकार आहे साधारण. साधारण लोक सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तिसरा प्रकार आहे साधू. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या गोष्टी बाजूला सारण्याचा प्रयत्न करून जे पुढे जातात ना त्यांना काय म्हणतात, साधू. चौथा प्रकार आहे संत. त्यांच्या जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या गोष्टी नाहीच, भगवंताशिवाय त्यांच्या जीवनामध्ये काहीच नाही, ते म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी या 3 प्रकारांपैकी भ्रांत, विप्रलंबक आणि संत, या 3 लोकांपैकी जर आपलं जीवन सार्थकी करणारे कोण असेल तर संत आहे. का 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 संत आहे, कारण त्या संतांच्या सानिध्यात जर गेलं ना तर देवाची प्राप्ती होते. संत महात्मे सांगतात भगवान परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर संतांना शरण जायचं. हरी प्राप्तीशी उपाय, 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 हरी
प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संता से पाया तेने साधती साधन आपल्या जीवनाचं कल्याण कोणाच्या हातात आहे ना तर ते संतांच्या हातात आहे का बघा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपला होतो तो जन्म संतांचा होतो तो अवतार आणि भगवान परमात्म्याचं होतं ते प्राकट्य त्या ठिकाणी आपण जन्माला येत असतो भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी प्राकट्य होत असतं आणि संत कशासाठी येत असतात अवतारासाठी अवतार तुम्हा धराया कारण 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 येत असतात मग संत अवतार घेतात का घेतात उद्धाराया जन जड जीवा त्या ठिकाणी तुमचा आमचा उद्धार व्हावा या ठिकाणी संत काय करत असतात अवतार घेत असतात मग काय गरज पडली संतांना एवढं वैकुंठावरून इथं येण्यासाठी काय गरज पडली आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले ऋषी साच भावे वरदाया आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले ऋषी साच भावे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले ऋषी साच भावे वरदाया आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले ऋषी साच भावे आम्ही वैकुंठवासी आलो याची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय एवढं वैकुंठातून आले संत आपल्यासाठी का जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार का संत महात्म्यांना त्यांच्या डोळ्याने हे जन बुडताना दिसतंय बुडते हे जन बुडते हे जन न देखावे डोळा बुडते हे जन न देखावे डोळा बुडते हे जन न देखावे डोळा बुडते जन न देखावे डोळा बुडते हे जन न देखावे डोळा बुडते जान न देखावे डोळा
देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या ठिकाणी हे जग त्या ठिकाणी जगद्गुरु संतांना म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणा, माऊली म्हणा, संत महात्मे अशा संत महात्म्यांना त्या ठिकाणी या जगाची अवस्था बघवत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी संत जगद्गुरु तुकोबारायांचे सारखे संत या ठिकाणी अवताराला येत असतात. बघा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जगणारे आपण आहोत, जगणारे आपण आहोत, जागवणारा भगवंत आहे आणि जागवणारे संत आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हा मला जागायचं काम कोण करत असतं? संत करत असतात. त्या ठिकाणी आपण संत महात्म्यांच्या वाक्यावर पटकन विश्वास ठेवायला तयार होत नाही का? आपण सध्या कशाच्या मागे लागलो? संसार माणूस कशासाठी करतो? पैशासाठी. इथं बरं पोटासाठी. पहा केवढी आटाआटी नाही का? कशासाठी प्रयत्न करतो माणूस? संसारासाठी प्रयत्न करत असतो. पण या संसारामध्ये आल्यानंतर इथं बसलेल्यांपैकी मला सांगायचं कोणाकोणाला सुख प्राप्त झालं? हा, सुख नाही कोठे आली या संसारी वाया हाव भारी होऊ नका वाया हाव भारी होऊ नका. या ठिकाणी आपण सुखाची अपेक्षा करत असतो, परंतु अनुभव मात्र कशाचे येत असतात? दुःखाचे येत असतात. कशा पद्धतीने बघा, त्या ठिकाणी एकदा काय झालं, घार आहे ना, घार आकाशामध्ये हिंडत होती आणि आकाशामध्ये हिंडत असताना त्या घारीचं लक्ष सहज खाली गेलं. त्या घारीला एका पिशवीमध्ये नवरत्नांचा हार दिसला. पण त्या घारीला काय वाटलं? खाद्यपदार्थ असेल, आपल्या पोटासाठी काहीतरी आहे. त्या नवरत्नांच्या हाराच्या दिशेने ती घार त्या ठिकाणी खाली आली आणि खाली आल्याबरोबर त्या घारीनं काय केलं? ती नवरत्नांची पिशवी तोंडात धरली आणि आकाशात झेप घेऊ लागली. जात असताना त्या ठिकाणी ती घार पाण्याच्या दिशेने त्या ठिकाणी जाऊ लागली. पाण्याच्या दिशेने जात असताना पाण्याच्या कडेला मोठमोठी अशी झाडं होती ज्याच्या फांद्या पाण्यामध्ये लोंबकळत होत्या. नीट ऐका बरं, त्याच्या फांद्या पाण्यामध्ये लोंबकळत होत्या आणि त्या फांद्यांना घारीच्या तोंडातली जी नवरत्नांची जी पिशवी होती ती पिशवी त्या फांद्यांना अटकली. त्या ठिकाणी ती घार निघून गेली आणि ती पिशवी अटकलेली हे 4 लोकांनी बघितलं. पण त्या पिशवीचं प्रतिबिंब हे कुठं दिसत होतं? पाण्यामध्ये दिसत होतं. एक माणूस आला, त्याने कपडे काढले, पाण्यामध्ये उडी टाकली आणि नवरत्नांचा हार आणण्यासाठी त्या पाण्यामध्ये गेला. कारण त्याला माहितीच नव्हतं हे काय आहे, प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंब बघून त्याला वाटलं हा नवरत्नांचाच हार आहे. पाण्यामध्ये उडी टाकल्याबरोबर त्या ठिकाणी पाण्यात हात घातला. हातात काय आले? वाळूचे खडे. एका माणसाने केलं, दुसऱ्या माणसाने केलं, तिसऱ्या माणसाने तसंच केलं. पण 4थ्या माणसाने विचार केला की ज्या अर्थी 3 माणसं गेले त्या अर्थी त्या माणसांच्या हातामध्ये फक्त वाळूचे खडे आले, नवरत्नांचा हार आला नाही. मग त्या अर्थी हे फक्त प्रतिबिंब आहे. मग त्या ठिकाणी नवरत्नांचा हार कुठे असावा? तर त्याचं लक्ष सहज झाडाच्या फांदीकडे गेलं. तर तो नवरत्नांचा हार कुठे लटकलेला होता? फांदीला लटकलेला होता. त्याने काय केलं? तो फांदीवरचा जो हार आहे ना तो काढून घेतला आणि आपल्या घरी निघून गेला. सांगण्याचं तात्पर्य काय? ज्या वेळेस त्या 3 माणसांनी पाण्यामध्ये त्या ठिकाणी उडी मारली, उडी मारल्यानंतर त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये जो काही नवरत्नांचा हार होता तो असायला होता का दिसायला होता? दिसायला होता. तसंच या संसारामध्ये आम्ही आलो आहे. या संसारामध्ये आपल्याला सुख हे फक्त असायला आहे की दिसायला आहे? दिसायला सुख आहे, पण मात्र अनुभव कशाचा येतो? दुःखाचा येतो. सुख पाता जवा पाडे पाता जवा पाडे जवा पाडे सुख पाता जवा पाडे पाता जवा पाडे जवा पाडे सुख
सुख पाहता जवा पाडे पाहता जवा पाडे जवा पाडे सुख पाहता जवा पाडे पाहता जवा पाडे जवा पाडे दुःख पर्वताये वडे पर्वताये वडे पर्वताये वडे पर्वताये दुःख पर्वताये वडे पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे पर्वताये वडे दुःख पाडा जवा पाडे जवा पाडे दुःख पाडा जवा पाडे पाहता जवा पाडे जवा पाडे दुःख पाडा जवा पाडे पाहता जवा पाडे जवा पाडे दुःख पाडा जवा पाडे पाहता जवा पाडे महिला मंडळ पहा ना महाराज किती खुश झाले. महाराज महिला मंडळ किती खुश झालं पहा. कोणती चाल आहे आठवली ना. सईबाईची. वा वा वा. खुल्लाच बा चेहरा महिला मंडळाचा नाही का. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठी. या संसारामध्ये आपल्याला नेहमी दुःख प्राप्त होत असतं. सुख मिळतं माणसाला, परंतु जेवढा सुख मिळतं ना त्याच्या दुपटी तिपटीने त्या ठिकाणी दुःखाचा अनुभव येत असतो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर परमार्थ करणं गरजेचं आहे. भगवान परमात्म्याशिवाय तुमचं आमचं जीवन कसं आहे, निरर्थक आहे. निरर्थक कशा पद्धतीनं, जर एखाद्या पक्षाला जर पंखच नाही उडण्याकरता त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे का नाही. एखाद्या प्रजेचा राजा आहे आणि त्या राजाला त्या राज्यामध्ये जर राजा म्हणून घेणारी जर प्रजाच नसेल, काही अर्थ आहे का जीवनाला. 10 लाखाची विहीर जर बांधली, 10 लाखाची जर बोर जर आम्ही जर खणली आणि त्या विहिरीला जर आणि त्या बोरीला जर पाणीच लागलं नाही तर अर्थ आहे का काही. तसंच जीवनामध्ये आल्यानंतर या ठिकाणी भगवान परमात्म्याशिवाय आपलं जीवन निरर्थक आहे. निरर्थक. पण आपण काय करतो माहिती का, देव देतो सोडून आणि आपण नुसतं पैसा मागे हिंडतो. आणि तसं बघायला गेलं ना महाराज, पैशाशिवाय या जीवनामध्ये सुख नाही. नाही का. आज कुठेही जा तुम्ही, पैशाशिवाय कुठलंच कार्य पूर्ण होत नाही होत. देवदर्शनाला जरी गेलं ना तरी त्या ठिकाणी आपल्याला दक्षिणा टाकावी लागते. आता तर भरपूर हे झालेलं आहे त्या ठिकाणी. आता आपण हा एवढा मोठा नामयज्ञ करतोय, हा पैशाशिवाय झाला का हो, नाही झाला. भगवंत हा भगवान परमात्मा सुद्धा प्राप्त करायचा आहे तर पैशाशिवाय होतच नाही महाराज. आणि आज या जीवनामध्ये पैसा एवढा महत्वाचा झाला ना की पैशाशिवाय दुसरं काहीच नाही. लहान बाळ सुद्धा त्या पैशाकडे ओढ घेत असतं. कधी आपण जर एखादं लहान बाळ जर कडेवर असलं ना आणि जर आपण त्याला म्हटलं नाही धर तुला 1 रुपया, ते लगेच त्याच्या आईकडून आपल्याकडे येतं. कशासाठी, पैशासाठी. ते वासुदेव यायच्या आधी ते म्हणायचे, वासुदेवाची ऐकवानी ओ वासुदेवाची ऐकवानी जगात नाही राम दाम करी काम येड्या दाम करी काम दाम करी काम येड्या दाम करी काम जगाची रीत लई न्यारी तान्यापुराला त्याची हावर आई सोडून घेत या झेप या पैशाची हावर जन्मापासून सारी माणस हो जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम जय हो. जा धाम करी काम येड्या धाम करी काम. या ठिकाणी भगवंत सुद्धा पैशाशिवाय होत नाही. पण संत महात्मे सांगतात हा पैसा एक ना एक दिवस कसा आहे
नाश पावणार आहे. पण भगवान परमात्म्याचा कधी अंत होत नाही. भगवान परमात्म्याचं नाम हे चिरकाल टिकणारं असतं. अखंड नाम या ठिकाणी आम्ही त्या भगवान परमात्म्याचं घेतलं पाहिजे. संत महात्मे सांगतात या जीवनामध्ये आल्यानंतर या पैशाशी व्यवहार करण्याऐवजी भगवान परमात्म्याच्या नावाशी व्यवहार करा. तुका म्हणे लोकीच्या व्यवहार नका डोळे धुरे भरून राहू. जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. संतांच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. का तर मला एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. देव श्रेष्ठ की संत श्रेष्ठ? संत श्रेष्ठ आहे मान्य, बरोबर. पण संतांपेक्षा जास्त महत्व कोणाला आहे? देवाला आहे. आपण थोडक्यात असा विचार करू की संत कोण आहे? लहान आहे. थोडक्यात संत श्रेष्ठ तर आहे हो, कर्तव्याने संत श्रेष्ठ आहे देवापेक्षा. का तर ते संतांमुळे भगवंताची प्राप्ती होते. पण देवापेक्षा संत लहान आहे. आपण असं धरू की देवापेक्षा संत लहान आहे. ज्यांच्या अंगी मोठेपणा असून जो लहान्याला मोठा करतो ना तो खरा संत. बघा एकदा शाळा सुरू झाली, शाळा, आणि त्या शाळेमध्ये नऊने काय केलं? आठाच्या सनकन कानाखाली मारले. हा अशीच बरं का राजू महाराज, सनकन कानाखाली मारले. त्या आठाने नवाला प्रश्न केला, ए माझी चुकी नसताना का मारलं रे मला? त्यावेळेस तो नऊ सांगायला लागला, ए मी मोठा आहे, मी काही पण करेल. त्या ठिकाणी त्या आठाने सुद्धा साताच्या कानाखाली मारले. असं करता करता त्या ठिकाणी साताने सहाच्या मारली, सहाने पाचाच्या मारली, पाचाने चाराच्या मारली, चाराने तीनाच्या मारली, तीनाने हे दोनाच्या मारली. आता एकाला वाटलं आपण तर सगळ्यात लहान आहे, आपल्याला मार खावा लागेल. त्यावेळेस काय झालं? सगळ्यात छोटी संख्या कोणती? शून्य. त्या शून्याने काय केलं? एकाच्या उजव्या बाजूला जाऊन बसला. आता संख्या किती झाली? 10 झाली. मग सांगण्याचं तात्पर्य काय? ज्या मोठ्या व्यक्तींना लहान व्यक्तींना जर मोठेपणा देण्यात आला तर ठीक, नाही तर त्या ठिकाणी जे मोठी व्यक्ती लहानांना मोठं करतात ना ते कोण आहे? संत आहे. विठ्ठल. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर मी संतांवर विश्वास ठेवलेला आहे. त्यांचा सर्व भावाने त्या ठिकाणी काय झालो? दास झालो. का तर ते माझे कृतकल्याण करतील. त्या ठिकाणी कृतकल्याणाबरोबर मला भगवान परमात्म्याची कृपांकित छाया त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून मी त्या संत माझं काय करत आहे हित बघण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मी त्या संतांवर काय ठेवला? विश्वास ठेवला. का? भगवंताची प्राप्ती मला त्या ठिकाणी होणार आहे. महाराज सांगतात अभंगाचं दुसरं, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझी हित करीती सकळ, त्याची माझी हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझी हित करीती सकळ, त्याची माझी हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी,
सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. त्या ठिकाणी संत महात्मे लहान होऊन समाजाला त्या ठिकाणी काय करत असतात, उपदेश करत असतात की संतांच्या सानिध्यामध्ये जा. बघा आपण म्हणत असतो की एखाद्या जर लहान मुलाने मोठ्या माणसाला जर एखादी गोष्ट सांगितली ना तर त्या मोठ्या माणसाला त्या लहान मुलाचा राग येत असतो. पण कधी कधी लहाने जे सल्ला देतात ना तो सुद्धा आपल्या जीवनासाठी चांगला असतो. कशा पद्धतीनं, एकदा पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना त्या ठिकाणी पाऊस चालू असतो आणि त्या पावसाच्या काळामध्ये सिद्धी जोहरच्या तावडीमध्ये सापडू नये याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांबरोबर त्या ठिकाणी वेगळं रूप त्या ठिकाणी धारण केलं. आणि जात असताना एक वस्ती दिसली. त्या वस्तीमध्ये गेल्यानंतर एक आजीबाई त्या घरामध्ये होती. 2-3 मावळे शिवाजी महाराजांसोबत होते. काही मावळे महाराजांनी पुढं काढून दिले आणि 2-3 मावळे समवेत छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी त्या आजीच्या घरामध्ये घुसले. आणि आजीच्या घरामध्ये घुसले असताना त्या ठिकाणी त्या आजीला माहित नव्हतं बरं काही छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या ठिकाणी आजीने काय केलं, सुंदर असा त्या ठिकाणी स्वयंपाक केला, वरण भाताचा स्वयंपाक केला आणि अशा पानांवर जेवण वाढलं. त्यावर भात वाढला, भाजी वाढली आणि वरण वाढणारच. तर त्यावेळेस ती आजीबाई महाराजांना सांगू लागली. म्हणजे तिला माहीतच नव्हते छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणे दादा त्या भाताचं आळं करा ना. म्हणे आळं. म्हणे आळं म्हणजे काय, कारण आपले महाराज कसे होते, राजेशाही थाट होता त्यांचा नाही का. भाताचं आळं केलं आणि त्यामध्ये त्या आजीने वरण ओतलं. त्यावेळेस महाराजांनी त्या आजीला प्रश्न केला, आजी याचा फायदा काय हो. म्हणे आजी त्या आजी म्हणू लागल्या, दादा वरणामध्ये भातामध्ये जर आळं करून जर वरण जर टाकलं ना ते वरण भाताच्या आळ्याच्या बाहेर येत नाही. त्यावेळेस त्या आजीला माहिती नव्हतं हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आजी त्या ठिकाणी त्या 4-2 जणांना त्या मावळ्यांना म्हणू लागली, अरे माझी तर एक इच्छा आहे, या वरण भाताच्या आळ्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आपल्या गड किल्ल्यांना जर तटबंदी जर केली ना एकाही दुश्मनाची हिंमत होणार नाही आत येण्याची. सांगण्याचं तात्पर्य काय, सांगण्याचं तात्पर्य एकच, लहाने सुद्धा मोठ्यांना कधी कधी सल्ला देऊन जातात. त्या आजीच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांना त्या ठिकाणी काय केली, तटबंदी केली. विठ्ठल तुम्ही आम्ही संतांपुढे काय मोठे नाही, परंतु संत महात्मे तुमच्या आमच्या पुढे लहान होऊन तुम्हाला आपल्या पायावर डोकं ठेवून सांगतात, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला करे टाळी बोला मुखी नाम. संतांनी आपल्या डोक्यावर आपल्या चरणावर डोकं टेकावं एवढी आपली पात्रता आहे का. तरी संत महात्मे आपल्या चरणावर त्या ठिकाणी डोकं ठेवून सांगतात, लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. येड लागला का संतांना. आपल्या जीवनाचा जर सार्थक करायचं असेल भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्हा आम्हाला झालीच पाहिजे. संत महात्मे सांगतात, आता जागा रे बाईनो जागा, 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 जागा
आपल्याला सावध करतात. आता जागा रे भाईनो जागा. संत महात्मे सांगतात की मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. त्या ठिकाणी संत महात्मे म्हणतात की मरणाआधी सावध व्हायचे. का? तो काळ कधी आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही महाराज. कधी जाऊ आपल्याला सुद्धा माहित नाही. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी त्या ठिकाणी संतांवर विश्वास ठेवला, त्यांचा दास झालो. का? मला माहिती ते माझं काय करतील, हित करतील, आणि त्यांच्यामुळे मला त्या ठिकाणी देव प्राप्त होईल. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्मा प्राप्त होणं सोपं नाही. हा प्रवास करत असताना या प्रवासामध्ये आपण जर कुठे गेलो तर आपल्यासोबत जर एखादा जर दोस्त निला तर तो दोस्त पुढे जात असताना आपली साथ सोडू शकतो. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये जर मी कुठं जर शिनलो, कुठं जर भागलो तर ते संत मला कुठे उचलून घेतील कडेवर. मागलिया माझा वाहतील कडिये, मागलिया माझा वाहतील कडिये, मागलिया माझा वाहतील कडिये, मागलिया माझे गीता कधी ती जगण, कधी माझे गीता करे ते जगण. त्याचे याने जोडे सर्व सुख, त्याचे याने जोडे सर्व सुख, याची मदत गीता करते याची मदत गीता करते संगा. भागलिया मज वाहतील कडी, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. संतांमध्ये त्या ठिकाणी सर्व सुख आहे. त्या ठिकाणी संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती 100%. संत महात्मे आपल्याला जीव तोडून सांगत असतात, परंतु आपण संतांचं ऐकत नाही. आपण शहाणे जास्त नाही का? आपण संतांचं कधीच ऐकत नाही. आणि जीवनामध्ये संतांची भेट होणं सुद्धा सोपं नाही महाराज. बहु अवघड आहे परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट सुद्धा सोपी नाही. तरी पण त्या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर संतांची जर प्राप्ती झाली ना, देव आपल्याला प्राप्त होईल. संत महात्मे सांगता अरे भजन करा, भजन करा, भगवंताला प्राप्त करा, पण आपण ऐकत नाही. ऐकत संत महात्मे म्हणतात आमचं काही जाणार नाही. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ
वाग्याचा अवधान वाग्याचा सावध होऊन भजनी लागा देवा करा मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया साठी टाळ्या वाजवा वा वा क्या बात आणि तुमच्यासाठी सुद्धा तुम्हीच टाळ्या वाजवा 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 काय हुशार लोक गुणीजनांसाठी टाळ्या वाजवा म्हटलं लय बारीक आवाज आला आणि त्यांच्यासाठी टाळ्या का किती जोरात वाजवल्या विठ्ठल 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 संत महात्मे सांगतात हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल सरते शेवटी वा काळ बांधून नेल सरते शेवटी वा एका जनार्दनी आमची काय जाईल संत महात्मे म्हणतात आमचं काही जाणार नाही जाईल तर तुमचाच जन्म वाया जाईल विठ्ठल 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 त्यामुळे संत महात्मे सांगतात की भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन भगवंताला प्राप्त करून घ्या आणि त्या देवाचं नामस्मरण करा कशा पद्धतीनं सर्वांनी आपापले 2 हात वरती करा ज्यांनी आणले असेल त्यांनीच वर करा बरं का बाकीच्यांनी करू नका आणि जे करणार नाही ना त्याला शेजारच्या सोबत मावश्यांनो पाहून घ्या बरं का त्यांच्यातली एक बाई लगेच ए कर्णावर ए कर्णा भजन करायचं विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई
संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागली या माझ वाहतील कडे, त्यांचे अने जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांच्या वचनामध्ये राहून त्या ठिकाणी संत महात्मे जे जे सांगतील ते मी कसा आवडीने त्या ठिकाणी सेवन करील. संतांनी दिलेलं जे काही वचन आहे ते मी मोडणार नाही. कशा पद्धतीनं बघा, एकदा काय झालं, एक शेतकरी त्या ठिकाणी बैलगाडी घेऊन जात होता आणि समोरून एक आजीबाई आणि तिचा नातू येत होता. तो शेतकरी ओरडू ओरडू सांगत होता, आजी बाजूला वा, बाजूला वा, बैल काय करत आहे, उंदडत आहे. जर एखाद्या बैलाने जर तुमच्या नातवाच्या अंगावर जर पाय दिला ना ते मरून जाईल. त्या शेतकऱ्याने एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, त्या आजीने काय ऐकलं नाही. त्या शेतकऱ्याने त्याचा नाविलाज झाला, ती बैलगाडी त्या नातवाच्या जवळ आली आणि बैलांनी त्याच्यावर जशी झेप घातली, तो नातू त्या ठिकाणी काय झाला, मरण पावला. मग नातवाचा मृत्यू झाला. या आजीला काय झालं, सहन झालं नाही. आजीने काय केलं, कोर्टामध्ये केस टाकली. त्या ठिकाणी कोर्टामध्ये शेतकऱ्याची केस चालू झाली. दिवसामागे दिवस निघून गेले त्या ठिकाणी, परंतु शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागला नाही. एक दिवस त्या शेतकऱ्याच्या वकिलाने काय केलं, त्या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं, तू काय कर, उद्या तुझा न्यायाचा हा शेवटचा दिवस आहे. जर तुझ्या विरोधात जर उद्या निकाल जर उलटा जर लागला ना, तुला फाशीवर जावं लागेल. म्हणे मग वकील साहेब करू तर काय करू. म्हणे एक काम करायचं, उद्या कोर्टामध्ये जर गेला आणि तिथं कोर्टामध्ये गेल्यानंतर आजीचाही वकील असो किंवा मी असो, म्हणजे शेतकऱ्याचा वकील, आजीचा वकील असो किंवा शेतकऱ्याचा म्हणजे मी असो, त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तू काहीच बोलायचं नाही, शांत उभं राहायचं, काहीच बोलायचं नाही, शब्द सुद्धा तोंडातून काढायचं नाही. हे तुम्हाला काय कर, वचन दे. त्या ठिकाणी शेतकऱ्याने त्या वकिलाला काय दिलं, वचन दिलं की साहेब तुम्ही जसं म्हणाल तसंच मी वागल, वचनानं मोडी बोलिले ते, तुम्ही जे बोलाल ते मी करायला तयार आहे. वकिलाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी शेतकरी दुसऱ्या दिवशी न्यायासाठी त्या ठिकाणी कोर्टामध्ये आला आणि त्या ठिकाणी कटघरामध्ये त्या ठिकाणी उभं केलं. एक बाजूला आजीबाई होती आणि एक बाजूला शेतकरी होता. त्या कटघऱ्यामध्ये वकिलाने, आजीच्या वकिलाने प्रश्न केला, सांग हिचा नातू कसं काय मरण पावला. हा म्हणाला, इकडचा शेतकऱ्याचा वकील म्हणाला की त्यावेळेस नातू मरण पावला, तुला गागता आलं नाही का, तुला ओरडता आलं नाही का, हे बाजूला वय असं म्हणता आलं नाही का. अशा अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्याला विचारण्यात आले. पण वकिलाच्या बोलण्यावरून वकिलाने जे काही वचन दिलेलं होतं ते वचन पाळून त्या ठिकाणी शेतकरी काही बोलला नाही का पिंटीताई. शेतकरी बोलला, शेतकरी शांत बसला. झालं काय, त्या ठिकाणी आजीने पाहिलं की हा त्या दिवशी मला ओरडू ओरडू सांगत होता, अगं आजी बाजूला वय, बाजूला वय, बैल जर हुंदडले तर तुझा नातू त्या ठिकाणी मरण पावेल. त्या ठिकाणी आजीबाई जोर जोरात कोर्टामध्ये सांगू लागली, अरे ए बोल ना म्हणे, आता
आता बोलायला काय झालं तुला? त्या दिवशी तर लय मोठे मोठे मला ओरडून सांगत होता, आजी बाजू आहे, आजी बाजू आहे ना, तू मरल तुझा. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचा काय झाला? न्याय झाला. निकाल कोणाच्या बाजूने लागला? शेतकऱ्याच्या बाजूने लागला. का? वचन त्या ठिकाणी वचनानं मोड. वकिलाने दिलेलं वचन शेतकऱ्याने मोडलं नाही. त्याच पद्धतीनं जर तुम्ही आम्ही त्या संतांच्या वचनामध्ये जर राहिलो, संतांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे ते प्रेमाने आणि आवडीने जर सेवन केलं, संत महात्म्यांच्या वचनामध्ये जर तुम्ही आम्ही जर राहिलो, ते वचन जर तुम्ही आम्ही जर मोडलं नाही ना, तर तुम्ही सुद्धा भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी प्राप्तीचा निकाल लावू शकतात. मग हेच जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मी संतांच्या सानिध्यात गेलो, त्या ठिकाणी संतांचा दास झालो, संतांच्या विचाराने मी चाललो आणि त्या ठिकाणी विचाराने चालत असताना मी संत महात्म्यांना दिलेलं वचन कधी मोडलं नाही आणि मोडणार नाही. आणि संत महात्मे मला जे जे काही सांगतील ते मी आवडीने काय करेल? सेवन करेल. अभंगाचं तुका म्हणे जय विनाय आवडी, तुका म्हणे जय विनाय आवडी, तुका म्हणे जय विनावडी, तुका म्हणे जय विनावडी. वचनन मोडी बोलिले ते, वचनन मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करेत सकळ, त्याची माझे हित करेत सकळ. वचनन मोडी बोलिले ते, वचनन मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करते सकळ, त्याची माझे हित करते सकळ. तेने हा गोपाळ कृपाकारी, तेने हा गोपाळ कृपाकारी तेने गोपाळ गोपाळ कृपा कृपाकारी, तेने कृपा करी कृपा करी कृपा करी. तेने हा गोपाळ कृपा करी, तेणे हा गोपाळ तेणे हा तेणे हा गोपाळ, तेणे हा तेणे हा तेणे हा तेने हा गोपाळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, हा
माझे हित करते सखा